मला वाटतं ऑपरेशन सिंदूरपेक्षा पहलगाम, ऑपरेशन सिंदूर हा नंतरचा विषय, पहलगाम हा विषय. सिंदूर शब्द कशातनं आला? पहलगाममध्ये आमच्या महिलांचं सिंदूर पुसलं गेलं, कुंकू पुसलं गेलं, म्हणून सिंदूर हा शब्द आला. त्यामुळे ते सगळं नंतरचं आहे. त्यामुळे निव्वळ टीकेसाठी टीका नाही. राष्ट्र म्हणून आम्ही कुठे आहोत, राष्ट्र म्हणून आम्ही कुठे आहोत, कसे आहोत, हे या देशाला आणि देशातील नागरिकांना कळण्याचा हक्क आहे आणि ते कळलं पाहिजे म्हणून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत राहिलो. खरं तर यासाठी स्थगन प्रस्ताव दिले होते, पण त्या स्थगन प्रस्ताव राहिले, शेवटी चर्चा करायला तयार झालेत. अशीच चर्चा आम्ही एसआयवर सुद्धा मागतोय. तीही चर्चा होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. सर, कुठे ना कुठे आता आज तो खुलासा होणार असं तुम्ही एक्सपेक्ट करतायत का मोदी सरकारकडून? ते किती रफाल जे पाडले, काय त्या ट्रम्पच्या बोलण्यावरून युद्धी बंद झाली की नाही वगैरे? मला वाटतं हे आता काही ज्याला सस्पेन्स म्हणता येईल असं काही राहिलेलं नाहीये. जगभर माहिती आहे आणि ट्रम्प त्यांचं तोंड काय कोणी बंद केलेलं नाही किंवा त्याला कोणी उत्तरही दिले नाही राष्ट्राकडून. त्यामुळे तेच खरे विषय आहेत. म्हणून मी सुरुवातीलाच असं म्हटलं, आम्ही कुठे आहोत. पहलगाम नंतर निव्वळ सिंदूरपुरते मर्यादित नाही तर देशभरात, जगभरात आमची जी नाचक्की होते तीही या संदर्भात या बोललं जाईल असं मला वाटतं. अगदी म्हणजे ट्रम्प जेव्हा बोलतात तेव्हा भारतासारख्या देशावरती ट्रम्प दबाव टाकतात किंवा ट्रम्पसमोर भारत देश झुकला अशी जी प्रतिमा जगभरात तयार होते, हे ट्रम्पला पुढे थांबवणं गरजेचं आहे. यासाठी काही होणं अपेक्षित आहे. नक्कीच, हीच तर खरं महत्वाचं आहे ना. ते थांबत नाहीत बोलायचे. 20-25 वेळा आतापर्यंत बोलले ते. आणि एवढं होऊन सुद्धा देशातल्या माननीय पंतप्रधानांपासून संरक्षणपत्रापर्यंत कुणीही बोलत नाही. किंबहुना सीडीएस जे चीफ डिफेन्स आहेत त्यांच्याकडनं सुद्धा वक्तव्य झाली. ती वक्तव्य सुद्धा आणि यांचं वक्तव्य याच्यात तफावत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता यावर न बोलता आपण 16 तास चर्चा होणार आहे. आज आणि उद्या 2 दिवस आहे. आपण चर्चा ऐकू, त्याच्यावर आम्हीही सहभाग घेणार आहोत, आम्हीही बोलणार आहोत. तर काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली, त्याकडे आपण कसं बघता? अतिशय आनंद बघतो. मला असं वाटतं ज्यांच्या ज्यांच्या मनांमध्ये शंका आहेत त्या शंकांचं एका घटनेनं निरसन झालं असेल असं अपेक्षा करतो. काल आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि वाढदिवशी माननीय आदरणीय राजसाहेब यावेत आणि पुन्हा मातोश्रीवर यांचा पदस्पर्श व्हावा याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. आणि काल ते दोघे बंधू, दोन्ही नेते एकत्र बसले, चर्चाही थोडीफार झाली. वाढदिवसाकडे फार काही लांबची चर्चा झाली असायला भाग नाही. पण हे जे महाराष्ट्राने पाहिलं म्हणजे जेव्हा 5 जुलैला जो कार्यक्रम झाल्यानंतर अनेक शंका कुशंका, त्यांची देहबोली असे काय काय शब्द वापरत होते लोक, त्या सगळ्या एका घटनेनं, एका कृतीनं उत्तर दिलं असं मला वाटतं. पण वारंवार मला काय सांगावं लागतं की आम्ही एकच आहोत. संजय राऊत यांनी पण फोटो ट्विट केला, सगळे एकत्र आहेत, काहीच अडचण नाही असं वारंवार सांगा. आम्ही नाही सांगत, तुम्ही सारखे वारंवार प्रश्न विचारतात म्हणून वारंवार उत्तर द्यावं लागतं. सर, आमच्या मनात शंका नाही. मी कालही असं म्हटलं, मराठी माणसाला खास करून जास्त सवय शंका कुशंका करणं किंवा तिकडनं कोणतरी पिल्लू सोडतं आणि ते पिल्लू भक्तांनी सोडलं का इकडे ते गांगरून टाकणं हा त्यांचा धर्म आहे, त्यांचं कर्म आहे. ते त्यामुळे ते त्या पद्धतीने करतात. आम्ही गांगरून जाण्याची गरज नाही. मी असंही म्हणालो, शंका कुशंका व्यक्त करू नका, मांजरासारखी आडवी जाऊ नका. सर, राज ठाकरे, उद्धव ठाकरे तुम्ही आनंद व्यक्त केला, कुठल्या कुठल्या महानगरपालिकेत फायदा होईल तुमचा? फायदा तोटेचा आहे तर का विचार करू आता. तुमचा हाच खरा प्रश्न आहे महाराष्ट्राचा. फायदा तोटा, फायदा महाराष्ट्राचा विचारा, फायदा राज्याचा काय होईल ते विचारा. राज्य लाचार आहे हो, दिसत नाही का? राज्य भ्रष्टाचारी आहे, राज्य लाचार आहे. राज्याचे मंत्री रोज जे काही तारे तोडतायत आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्र विधानसभेचं अवमूल्यन झालं, लांछन लागलंय बरं आपल्याला. दस्तूर खुद्द माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले सभागृहात की लोक म्हणतात आमदारांना माज आलाय. हे त्यांना बोलावं लागलं. ते केव्हा बोलावं लागलं तर जेव्हा आमदार स्वतः मारामाऱ्या करतायत.
पण त्याचबरोबर तेच त्याला तितकेच जबाबदार आहे. सगळ्या गुन्हेगारांना तुमचं प्रोटेक्शन आहे, त्याच्याबद्दल सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीसांनी बोललं पाहिजे. आजही मुंबई ठाण्यात जे लोक फिरतायत आणि पोलीस कोणाचं संरक्षण करतायत किंवा खाजगी ते बाउन्सर कोणाचं संरक्षण करतायत जरा बघून घ्या. काल परवाकडे ठाण्यात झालेला एफआयआर पण बघून घ्या. कोण गुन्हेगार मोकाट पुढले फिरतायत आणि राज्याच्या संरक्षणात फिरतायत, हे चित्र आहे महाराष्ट्राचं. मराठी माणसाचं हित राहिलं दूर, महाराष्ट्राचं हित राहिलं दूर. म्हणून हे दोन बंधूंचं एकत्र येणं आणि महाराष्ट्राचं हित पाहणं, ते पुढे नेणं हे जास्त. सर, नागपुरामध्ये एका बिअर बारमध्ये शासकीय अधिकारी शासकीय फाईल घेऊन बसले होते. त्या 3 व्यक्तीचा व्हिडिओ पुढे आलेला आहे आणि तिथे डीलिंग सुरू होती. मनीष नगरची घटना बघा. म्हणजे मी बोलतो ते काय चारित्र्यच गेलं ना सर राज्याचं. महाराष्ट्र राज्याला चारित्र्य राहिलं नाही. अधिकारी सुद्धा मोकाट आहेत ना, त्यांना माहिती आहे काय कोण करणार आमचं. एकतर महानगरपालिका नाही, त्यामुळे नगरसेवक नाहीत आणि मग काय कोण, सगळा प्रशासकीय कारभार सुरू आहे. विचारणार कोण. आणि यांना काय नैतिक धैर्य आहे की जे काही प्रश्न त्यांना विचारतील हे सगळे भ्रष्टाचारात अखंड बुडालेले. चड्डी बनियान असं जेव्हा आदित्यजींनी उल्लेख केला, समोर नोटांची चढगी बॅगा भरलेल्या आहेत, तरी सुद्धा तुम्ही त्यांना विचारत नाही. हे जे चित्र आहे ते फार वाईट आहे. काल तो भाजपच्या एका आमदारचा दारू पिऊन नाचतो, एक मुलगी त्याच्यावर नाचते घराभरून मध्ये का. हे सगळं काही चारित्र्य आहे का महाराष्ट्राचं. गृहराज्यमंत्री डान्स बार चालवतात हा आरोप तुमच्याकडून करण्यात आला. त्यावरती एकनाथ शिंदे असं म्हणतात की मी योगेश कदमच्या पाठीशी आहे, तू चिंता नकोस करू. असंच आहे का. हेच तर महत्वाचं आहे बघा, की तुम्ही गुन्हे काही करा, भ्रष्ट करा, वाटेल ते करा. राज्याच्या गृहमंत्र्याच्या आईच्या नावानं असलेल्या बारमध्ये डान्स बार आहे बरं, मुली नाचतायत आणि धाड सुद्धा आम्ही नाही, तुमचंच सरकार आहे. त्या सरकारनं धाड टाकली आता मे महिन्यात, तरी लाज नाही वाटत का. आणि यांच्या पाठीशी उभे आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने याचा विचार केला पाहिजे की कोणाच्या पाठीशी उभे राहतात ते बघा. शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायला वेळ नाही बरं. तो आत्महत्या रोज करतोय. ते काल हर्षद पाटीलने आत्महत्या केली. हे सगळ्या आत्महत्या त्या बसाच फक्त काय झालं. माझं सगळ्या मराठी चॅनलला आव्हान आहे, सोडू नका रे तो विषय. तो 4था आरोपी कुठे आहे अजूनही सापडत नाही. ते सामनासारखं झालं. सामना नावाचा चित्रपट होता का, कांबळे कुठे आहे, तसंच तो प्रश्न आहे आता. सर, पुण्याच्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई सापडले गेले, तुम्ही कसं बघता याला. पहिली गोष्ट, तुम्ही रेव पार्टी हा शब्द कसा उपयोग केला. एकाने स्वतः घरामध्ये पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी रेव पार्टी म्हणजेच ठरवू नये. कारण आता माननीय खडसे साहेबांनी जे आरोप केलेत ना, ज्यांच्यावर आरोप केलेत, ज्या काही आता येत आहेत बरं, हनी ट्रॅप, हनी पण नाही ट्रॅप पण नाही, त्या हनीने केलंय बरं का ते. कारण खडसेंचं तोंड बंद करायचं असेल तर जाव्याला उतरा आणि लावा काय पण आरोप. हेच तर आहे ना, हीच आणीबाणी आहे, हीच दहशत आहे. आज कायदा गैरव्यवस्थेचा रस्ता तळाला गेलेला आहे. कोण आमच्या विरोधात बोलला का ईडी हिडी सगळे येत राहणार तुमच्या मागे. आणि तशातला हा प्रकार आहे, बाकी काही नाही. सर, भारतीय जनता पक्षाने सभागृह एक प्रश्न. भारतीय जनता पक्षाने निर्णय घेतलाय की 100% भाजपा 29 ते 29 महानगरपालिका एकट्या लढणार, फक्त मला असं वाटतं तुम्ही आज बोलताय, मला आज प्रमोद महाजनांची आठवण आली. तेही सातत्यानं असंच म्हणत होते. भारतीय जनता पक्षाचं 100% भाजपा, याचा अर्थ आम्ही लोकशाही मानत नाही, असा सरळ सरळ होतो, हे समजून घ्या. सर, डिस्कशन होने वाला है, आप लोग क्या बोलने वाले हैं किस बारे में. ऑपरेशन सिंदूर पर चर्चा काय क्या ऑपरेशन सिंदूर बोलते हो रे. हाँ, सिंदूर कब आया. पहला हुआ तब सिंदूर आया. सिंदूर की बात करते रहते हो. ढोल बजाने का धंधा दिया क्या आप लोगों को. याद नहीं आ रहा है जो हमारी बहनों के सिंदूर छीन लिए, वो कैसे भूल जाते हो तुम लोग. वो कैसे भूल जाते हो. उसके बाद में सिंदूर है, क्योंकि यही तो ड्रामा है ना, भूलने लगाने का, लोगों को भटकाने का. उनको आज तक नहीं हिरासत में ले पाए आप. शर्म उस पर आनी चाहिए. सिंदूर का ढोल मत बजाओ. सिंदूर का शौर्य हमारे जवानों का है, हमारे डिफेंस का है, तुम्हारा नहीं. राजनीति करते हो उसमें भी, पूरा राष्ट्र तुम्हारे साथ खड़ा रहा, भूलना नहीं. सब राजनीतिक दल तुम्हारे साथ खड़े रहे, भूलना नहीं. सब राजनीतिक दल तुम्हारे साथ विदेश पे गए, भूलना नहीं.
ये मत सोचो सिंदूर सिंदूर, पहलगाम बोलो, पुलवामा बोलो, क्या जांच हुई, किसको आपने पकड़ा, वो बोलो, समझे? सिंदूर छीन लिया है, कोई बड़ा अभिमान की बात नहीं है। छीन लिया है सिंदूर हमारा, सिंदूर जिनका छीन लिया, बहनें आज भी विधवा करके घूम रही है, और हमारे जिन बहनों के जिन्होंने सिंदूर छीन लिया, वो आतंकवादी आज भी तुम पकड़ नहीं पा रहे। सर 16 घंटे चर्चा में जेसीबी इंडिया पाकिस्तान सर राज साहब और उद्धव साहब इकट्ठे आए नीचे बैठ के हाउस चालू हो रहा है, आप ध्यान दें। सर एशिया कप आहे इंडिया पाकिस्तान का मैच पहली होने बात, वाला है। राज साहब उद्धव साहब इकट्ठे आए, हाँ। ये महाराष्ट्र के लिए बहुत अभिमान की, आनंद की, हर्ष की बात है, क्योंकि महाराष्ट्र पर लांछन लग रहे हैं, महाराष्ट्र कलंकित हो रहा है, महाराष्ट्र भ्रष्टाचारी है, लाचार है, दुराचारी है, गैर कानूनन काम कर रहे हैं, सत्ता पक्ष के लोग गैर कानूनन काम करते हैं, और गैर कानूनन काम करने वालों के पीछे उप मुख्यमंत्री खड़े डट के रहते हैं। ये दृश्य है महाराष्ट्र का। ऐसी स्थिति में महाराष्ट्र के हित के लिए दो भाई, दो नेता इकट्ठे आए हैं। कल आदरणीय उद्धव जी बाला साहब ठाकरे जी का जन्मदिन था, आदरणीय राज साहब ठाकरे वहां जाकर उनको शुभकामनाएं देकर आए, इससे और क्या चाहिए। सर इसी बीच इंडिया पाकिस्तान का मैच 14 सितंबर को होने वाला है। आप कैसे देखते हैं? हमारा कहना है, अगर हम आतंकवादी राष्ट्र से, हम तो कहते हैं ना, बार बार कहते हो ना, यूनो में जाके भी कहते हो आप लोग, पाकिस्तान आतंकवादी राष्ट्र है, तो आतंकवादियों से खेलेंगे क्या? इतना ही सोचो। सर